श्रोते हो नमस्कार. विशेष वार्ता कार्यक्रमाच्या आजच्या भागामध्ये मी डॉक्टर स्वाती महाळंक आपल्या सगळ्यांचं पुन्हा मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या निर्मितीच्या माध्यमातून केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षामध्ये काय कामगिरी केली आणि त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये काय बदल होणार आहेत, त्याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत, याविषयी आपण ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ प्राध्यापक अनिरुद्ध देशपांडे सरांशी बोलतो आहोत. सर नमस्कार. आजच्या भागामध्येही आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर, हे धोरण युवानुकूल कसं आहे आणि ते नवी पिढी सर्वार्थाने सक्षम करण्यासाठी किंवा फक्त त्यांना व्यवसायाभिमुख शिक्षण न देता त्यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाच्या विकासाला हातभार लावणारं कसं आहे याच्याविषयी आपण बोलतो आहोत. शिक्षण म्हणजे फक्त चरितार्थाची चिंता मिटणं असं नव्हे, तर खऱ्या अर्थाने संपूर्ण जीवनाला समृद्ध करेल अशा पद्धतीचं ते शिक्षण असावं हा विचार ह्याच्यामध्ये. म्हणजे आपल्याकडे जी मूलभूत व्याख्या आहे शिक्षणाची की चेंज इन बिहेवियर इज एज्युकेशन, वर्तनातलं परिवर्तन म्हणजे शिक्षण. तर ते वर्तनातलं परिवर्तन हे असं कला किंवा इतर आवडीनिवडीचे जे विषय असतात त्याच्यामध्ये काही करायची गती मिळाली तरच ते समृद्ध होऊ शकतं. याचा खूप मोठ्या प्रमाणावरती होण्याची आवश्यकता होती. ती या धोरणाने आता पूर्ण केली. अत्याधुनिक जगामध्ये सन्मानाने उभं राहण्याबरोबरच प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरांचा सन्मान करणं आणि त्या नव्याने उजागर करणं यालाही या धोरणामध्ये खूप महत्त्व दिलेलं आहे. महत्त्वाची गोष्ट आणि किंबहुना त्याचं मूलभूत उद्दिष्ट त्यांनी ते ठेवलेलं आहे. तर त्याच्याविषयी अधिक थोडंसं सांगा ना. या धोरणाने जी त्यांची उद्दिष्ट दिलेले, ऑब्जेक्टिव्ह दिले, त्यामध्ये आता ज्याचा उल्लेख आपण केला ते एक महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह आहे की नव्या पिढीला या देशाच्या पारंपरिक ज्ञानाबद्दलची माहितीच नाहीये. आमच्याकडे वेदोपनिषद इतकी समृद्ध आहेत हे माहिती नाहीये. आमच्याकडे रामायण महाभारताने सगळ्या लोकांची जीवनं पलटून टाकली, त्याचा अभ्यास नाहीये. त्याच्याबरोबरच आमच्याकडची जी प्रदीर्घ परंपरा संशोधनाची आहे ती लोकांच्या पर्यंत जात नाही. सगळं जे काही पाश्चात्यांनीच आणलं किंवा इंग्रजांनी आणलं या एका भ्रमामध्ये पिढ्यानपिढ्या संपल्या. आणि आता जेव्हा इंडियन नॉलेज सिस्टीम जी या नवीन धोरणानं सगळ्या महाविद्यालयांना दिलेली आहे, करायला लागलेली, तेव्हा लक्षात असं येतं की किती गोष्टी आपल्या तरुणांच्या अंगामध्ये होत्या, त्यांच्या त्या सुप्त कलागुणांना वाव दिला गेला नाही, आज तो दिला जातोय. आणि तो तसा दिला जात असल्यामुळे नवीन संशोधनाचे क्षेत्र ही आपोआप सगळ्यांच्या समोर येतात. आर्किओलॉजीला केवढं महत्व प्राप्त झालं. संगीताच्या बाबतीमध्ये किती नवीन नवीन लोक पुढे येत आहेत, किंवा जे पारंपरिक उद्योग व्यवसायाच्या अभावी बंद पडले होते ते सुरू होत आहेत. आणि हे घेऊन येणारा जो कोणी असेल त्याला आर्थिक मदत, सल्ला मार्गदर्शनाची मदत ही या विद्यापीठांकडून उपलब्ध होईल. आणि म्हणून इंडियन नॉलेज सिस्टीम IKS सगळीकडे आता उभं राहतं आणि त्याला गुणांचा सुद्धा मोठा वाटा मिळतो. म्हणजे समजा एखादा विषय त्याला घ्यायचा नसेल तर त्याच्याऐवजी दुसरा विषय तो घेऊ शकतो. ही रिप्लेसमेंट आता याच्यापूर्वी मिळत नव्हती. म्हणजे मी जर इकॉनॉमिक्सचा प्राध्यापक असेल तर मला कॉमर्स मधलं काही करता येत नव्हतं. जरी कॉमर्स आणि इकॉनॉमिक्स जवळचे असले विषय तरी करता येत नव्हतं. इतकं रिजिड होतं. ते फ्लेक्सिबल केलं, ते लवचिक केलं आणि अनेक प्रकारचे व्यवसाय हे सगळ्या लोकांच्या समोर उभे राहिलेले आपल्याला दिसतात. म्हणलं तसं ते जागर केलेलं आहे नवीन. होय, ह्या सगळ्या ह्याच्यावर मला म्हणजे एक असं वाटतं की इंग्रज राजवटीने जी शिक्षण पद्धती आणली ती नोकरशाही तयार करणं अशा पद्धतीचीच होती. आणि आता या नव्या धोरणामध्ये मुलांना स्वतःच्या पायावर युवा वर्गाला उभं करणं या दृष्टीने प्राधान्याने विचार केलेला आहे. तर या दृष्टीने रोजगाराच्या संधी केवळ निर्माण न करता युवकांमधल्या सुप्त गुणांना, उद्योजकतेला त्यांच्यातल्या वाव द्यावा या दृष्टीनेही सरकारने विचार केलेला दिसतो. आपण थोडासा ओझरता उल्लेख मगाशी स्टार्टअप्सचा केलेला आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतकी वर्ष आपल्याकडे उद्योग विकसित होत होते. उद्योगांचा शिक्षण संस्थांशी संबंध नव्हता. त्या उद्योगांना जे काही मानवी बळ द्यायचं आहे ते विद्यापीठ महाविद्यालय देत होते, पण त्यांचा परस्परांशी संबंध नव्हता. आज सगळीकडे अशा प्रकारच्या आघाड्या उघडल्या जात आहेत की इंडस्ट्रीज आणि एज्युकेशन त्यांचं एकमेकांच्या बरोबर जाणं कसं वाढता येईल. आणि म्हणून नवीन ITIs निर्माण केले आहे. ज्या ठिकाणी नवा उद्योग उभा राहतोय तिथे नवा ITI देखील सुरू केलेलं आहे की त्याच ITI मधनं शिक्षित होणारे जे तरुण आहेत ते तिकडे काम करतील. ही जी सांधेजोड आहे इंडस्ट्री आणि एज्युकेशनची ती या धोरणाने फार पक्की केलेली आहे.
आणखी एक महत्वाची गोष्ट मला असं वाटते की नव्या युगातल्या आव्हानांना सामोरं जाताना युवा पिढी सशक्त व्हावी या दृष्टीने त्यांनी जसे म्हणजे अभ्यासक्रम बदलले तसं कौशल्य विकासालाही भर दिलेला आहे त्याच्यावरती. आपण आता ITIचा उल्लेख केलात तर त्या पद्धतीने इतर कुठल्या कुठल्या गोष्टींमध्ये कौशल्य विकासाचा भाग आलेला आहे? उद्योजकता विकास केंद्र ही जागोजागी आता उभी राहिली आहेत आणि ती सरकारी मदतीने उभी राहिली आहेत. काही खासगी उद्योग संस्थांनी सुद्धा सुरू केली. म्हणजे त्या परिसरामध्ये असणाऱ्या उद्योगांना कोणत्या प्रकारचं मानवी बळ लागणार आहे याचा अभ्यास केला जातो. आणि त्या प्रकारचे कोर्सेस डेव्हलप केले जातात. याचा दुहेरी फायदा आहे. एक तर त्या इंडस्ट्रीला फायदा मिळतो की चांगलं लेबर मिळतं, अगदी खरं, लेबरला फायदा मिळतो की उत्पन्न मिळतं. त्यामुळे त्यांनी आता सामान्य माणसामध्ये असणारी जी उद्योजकता आहे त्या उद्योजकतेला प्रोत्साहन दिलंय आणि ते प्रोत्साहन आर्थिक जसं आहे तसंच बाजारपेठांचंही त्यांना बाजारपेठा उपलब्ध करून दिलेल्या आहे. आणखी नव्या बाजारपेठा स्थापन करायला कर्ज वगैरे सारख्या फॅसिलिटीज त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आणि आज हे एक मोठ्या व्यापक स्तरावरती जेव्हा होईल तेव्हा हे जे मायग्रेशन आहे, खेड्यातला मुलगा खेडी ओस पाडून शहराकडे येतो, आज मायग्रेशनचा रेट खूप मोठा आहे. आपण कल्पना करू शकत नाही इतकी मायग्रेटेड मंडळी आपल्याकडे येतात आणि म्हणून खेडी ही ओस पडलेली आहे. जो येतोय तो शहराकडे येतोय. तेव्हा त्या खेड्यात जे काही उद्योग असतील ते स्वतंत्रपणे तिथेच लोकांनी घ्यावे, बाहेर जाण्याची काय गरज आहे. हा दीर्घसूत्री विचार करून नवीन योजना या बनलेल्या आहेत. हे सगळं करत असताना ह्याचे निश्चितरित्या परिणाम जाणवण्यासाठी साधारणतः किती काळ जावा लागेल असं आपल्याला वाटतं? वर्ष तर नक्कीच जावी लागतील. आज जे येत आहे त्याचे परिणाम साध्य करण्यासाठी किंवा दिसायला, दृश्यमान व्हायला 5-1 वर्ष तर नक्की लागतील. पण ती चांगली सॉलिड पायावरती राहतील यात काही शंका नाही. मुख्य प्रश्न कुठे आहे, या सगळ्यांना ट्रेन करण्यासाठी चांगले ट्रेनर्स नाहीयेत. चांगले शिक्षक घडवणं हे महत्वाचं काम आहे. आता इतके ट्रेड्स येत आहेत पण ते प्रत्येक ट्रेड शिकवायला माणसं नाही आहेत आपल्याकडे. ITIचे ट्रेड्सची संख्या खूप मोठी आहे पण आता अगदी पुण्यातल्या ITIचं उदाहरण घेतलं तरी आपल्याला लक्षात येतं की सगळे ट्रेड्स तिथे उपलब्ध नाहीयेत. जे प्रगत आहे, जुनं आहे, याही ठिकाणी नाहीये. पण त्यांचेही प्रयत्न चालू आहेत. अगदी चांगले टॅलेंटेड मुलं आता ITI ऐकायला जात आहेत. चित्र जेव्हा येईल तेव्हा ते स्प्रेड होईल. तुम्ही म्हणलात तसं व्यवसायाला कौशल्याची जोड देत पुढे जाईल. मला एक आणखीन तुम्हाला विचारावं असं वाटतंय की तांत्रिक अडचणी पण खूप आहेत. म्हणजे आता महाविद्यालयांमध्ये पण इतर कौशल्य विकासाचे अभ्यासक्रम सुरू झालेत तर त्याच्यामध्ये काहीतरी असं हे केलेलं आहे ना की ज्या काही कॉलेजेसनी ते वाटून घ्यावेत विषय, तर मग ह्याच्यावर सगळ्या मर्यादा नाही का येणार? या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने याचा विचार खूप गंभीरपणाने केला. तुम्ही आता तो मुद्दा काढला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे एक कॉलेज आणि दुसरं कॉलेज असं आता राहणारच नाही. कॉलेजेसनी स्वायत्त व्हावं, ऑटोनॉमस व्हावं ही या धोरणाची मूळ कल्पना आहे. क्लस्टर करायचं त्यांचं. ऑटोनॉमस झाल्यानंतर क्लस्टर करा. क्लस्टर करायचं म्हणजे एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी. आता उदाहरणार्थ माझ्या कॉलेजमध्ये समजा 200 कॉम्प्युटर्स आहेत. संध्याकाळी 6 वाजेनंतर त्या कॉम्प्युटर्सचा काही उपयोग नसतो कारण कॉलेज बंद होतं, मुलं घरी जातात. दुसऱ्या दिवशी येते 200 कॉम्प्युटर्स 10 तास काही काम नसताना पडून राहणं ही चैन आपल्याला परवडणारी नाहीये. करावं काय लागेल तर आजूबाजूच्या लोकांना सांगावं लागेल की आपण रिसोर्सेस वाटून घेऊ. माझी मुलं तुमच्या रिसोर्सेसचा उपयोग करतील, तुमची मुलं आमच्याकडच्या रिसोर्सेसचा उपयोग करा. पैसा वाचेल, वेळ वाचेल आणि मशिनरीचा पुरेपूर उपयोग केला जाईल. हे आता सुरू झालेलं आहे आणि याचं मुख्य कारण की कॉलेजेसना स्वायत्तता दिलेली आहे, ऑटोनॉमस. पुण्यातली सगळी महत्वाची कॉलेजेस ऑटोनॉमस झालेली आहेत. अभिमत विद्यापीठांचा सिलेबस ते तयार करतात. सगळी जी काही परीक्षा पद्धती आहे ती ते डिझाईन करतात आणि स्वायत्तता पूर्वी नव्हती. आता ही स्वायत्तता आहे आणि मोठी कॉलेजेस जेव्हा स्वायत्त होतात तेव्हा आपोआप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खात्री होते की हे चांगलं आपल्याला शिक्षण मिळेल. तांत्रिक कौशल्य वाढावीत ह्याच्यासाठी अनेक अभ्यासक्रम आहेत. पण ह्या सगळ्या बरोबर आपली जी इतर ओरेटरी स्किल्स आहेत, आता हेच प्रसारमाध्यमांसारख्या क्षेत्रामध्ये सतत चांगलं बोलणं, चांगलं लिहिता येणं ही पण कौशल्य आहेत. तर या दृष्टीने काही विचार ह्याच्यात आहे का केलेला? कारण मला ठळकपणे ह्याच्यात कुठे अशा कौशल्यांचा उल्लेख दिसला नाही. कारण आजच्या काळामध्ये माध्यमांकडे आकर्षित होणाऱ्या पिढी सुद्धा खूप मोठी आहे. तर अशा गोष्टींचा काय विचार केलेला याच्यामध्ये? नाही, अशा गोष्टींचा विचार आहे की त्या क्षेत्रामध्ये काम करणारी जी प्रोफेशनल कंपनी असेल त्यांचा आणि कॉलेजचा संबंध असला पाहिजे. आता हा जो जर्नलिझमचा कोर्स आहे, या जर्नलिझमच्या कोर्समध्ये शेवटचे 6 महिने त्यांनी कुठल्या तरी पेपर म्हणा किंवा TV एजन्सी म्हणा किंवा काम करणाऱ्यांशी एक ट्रेनिंग घेतलं पाहिजे.
ते ट्रेनिंग पूर्ण केल्याशिवाय त्यांना फायनल डिग्री जात नाही. तेव्हा हे देखील एक प्रकारे हा छोटा आहे, आणखी जास्त मोठ्या प्रमाणावरती करावं लागेल. पण जसजशी क्षेत्र वाढतील, आता जर्नलिझम कडे जायचं म्हणजे पालकांनाही वाटायचं की तू काय चांगले पैसे मिळवणारेस का जर्नलिझम कडे. पण आज इतका मोठा आकर्षक हे आहे, तो व्यवसाय आहे आणि खूप करायला वाव आहे. प्रायव्हेट FM चॅनल्सची संख्या वाढते आहे, तर हे रेडिओ जॉकी कसं व्हायचं, त्याच्यासाठी कुठली कौशल्य पाहिजेत, याचेही काही अभ्यासक्रम विकसित झालेले आहेत. फक्त आपण म्हणता तसं ते सरसकट सगळीकडे नाहीत उपलब्ध, ते मोठ्या प्रमाणामध्ये व्हावे लागते. शहरांमधून आहे. पण एक मी पाहिलं की लहान गावामधली मुलं सुद्धा आता जर्नलिझमच्या कोर्सला यायला लागली आहेत. त्यांना माध्यमाची अडचण होते, त्यांना इंग्लिश येत नाही. म्हणजे इंग्लिश येत नाही म्हणण्यापेक्षा त्यांना त्याचा सराव नाहीये आणि त्यामुळे ते बुजून जातात आणि मागे राहतात. यालाही काहीतरी आता चांगलं काम आम्ही करतो आहोत की वेगवेगळ्या इंटर कॉलेजेस स्पर्धा करायच्या, त्याच्यातून त्यांना उत्तेजन मिळेल बघायचं, असं सुरू झालेलं आहे. ही नव्यानं विकसित होत असलेली आणि ज्याला मोठा पुढे वाव आहे अशी ही अनेक क्षेत्र आहेत, त्याचाही विचार व्हावा लागेल या सगळ्यामध्ये. आणि मग आता आपण म्हटलात की 5 वर्ष साधारणतः याची फळं किंवा परिणाम दिसण्यासाठी लागतात, तर या 5 वर्षामध्ये जे नवीन गोष्टी येतील त्याचाही यामध्ये वारंवार अंतर्भाव होणार का? कोणतंही सिलेबस हे 3 वर्षापेक्षा जास्त काळ वापरून नाही असंच सांगितलंय. बदल तरी झाला पाहिजे, ऍडिशन्स तरी झाल्या पाहिजेत, जे नको आहे ते त्याच्यातनं वगळण्यात आलं पाहिजे. 3 वर्ष का तर ग्रॅज्युएशनला 3 वर्ष राहतात, एक बॅच बाहेर पडली की पुढची बॅच येते. बरोबर आहे. 3 वर्षानंतर याचा लेखाजोखा केला जाईल, माहिती घेतली जाईल, त्यांना ते कोर्सेस त्यांनी घ्यावेत न घ्यावेत त्याच्याबद्दलचा गायडन्स दिला जाईल. ही सगळी व्यवस्था आहे. पण आता दुसरं कसं आहे, कॉलेजेस या बाबतीत किती सक्रिय आहेत ते महत्वाचं आहे. आणि काही कॉलेजेस खूपच चांगले सक्रिय आहेत, त्याच्यामध्ये खूप मोठा इंटरेस्ट त्यांनी उत्पन्न केला आहे. सर, हे जे नवीन आता कोर्सेस येतील, म्हणजे कौशल्य विकासाचे असतील किंवा इतर कुठले असतील, त्या सगळ्यामध्ये नेमकं काय आहे आणि ते विद्यार्थ्यांना कसं उपयुक्त ठरणार आहे हे सांगण्यासाठी काही समुपदेशन किंवा काउन्सिलिंगची काही सुविधा याच्यात आहे का? प्रत्येक कॉलेजला एक काउन्सिलर नेमला पाहिजे, हे आता सक्तीचं झालंय. आणि ते केवळ अभ्यासक्रमाबद्दल काउन्सिलिंग नाही करायचंय, फॅमिली काउन्सिलिंग सुद्धा करायचंय. त्याच्या घरातले काही प्रश्न असतील, काही त्याला अडचणी असतील, संकोचापोटे तो बोलत नसेल, म्हणजे त्याच्या शैक्षणिक वाटचालीवर परिणाम करणारे किंवा त्रासदायक ठरू शकणारे असे घटकही त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. इंग्लिश बोलायला अडचण वाटते, त्यामुळे त्याचं चिंतन चालतं मराठीत आणि ट्रान्सलेशन करायचं असतं इंग्लिशमध्ये, ते त्याला जमत नाही, तो सांधा जुळला जात नाही. आणि असं झालं की मग पंचायत अशी होते की तो मागे राहतो, त्याच्याजवळ क्षमता असून तो मागे राहतो. हे करण्याकरता काउन्सिलिंग हे कॉलेजेसमध्ये आहे. एक काउन्सिलर कॉलेजला नेमावाच लागतो, त्यांचे ड्युटी अवर्स आहेत. बाहेरचे काउन्सिलर सुद्धा कॉलेजेसमध्ये येतात. तेव्हा हाही एक नवा ट्रेंड येतो आहे, तो चांगला आहे, स्वागतार्ह ट्रेंड आहे तो. त्यामुळे त्याच्याला आता महत्व दिलं गेलेलं आहे. तर श्रोते हो, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची वैशिष्ट्य काय आणि त्यामधून येत्या काही वर्षात नेमकं काय साध्य होणार आहे याचा एक धावता आढावा आता आपण सरांशी झालेल्या चर्चेमधून घेतला. विषय खूप मोठा आहे. गेल्या 11 वर्षामध्ये या विषयांमध्ये सरकारनं केलेली कामगिरी थोडक्यात सांगायची ठळकपणे म्हटलं तर असं म्हणता येईल की 3 दशकांपेक्षा अधिक काळानंतर हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात आलं. त्यामध्ये फक्त पुस्तकी अभ्यासक्रम आणि पारंपरिक शिक्षणाच्या बरोबरीने कौशल्य विकासावरही मोठा भर देण्यात आला. क्रीडा क्षेत्राचा विकास, उद्योजकता विकास, त्यासाठी तंत्र शिक्षण यावर सरकारने लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्याचा परिणाम म्हणून टोक्यो आणि पॅरिस इथल्या ऑलिम्पिक किंवा पॅराऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताला आतापर्यंतची सर्वाधिक पदकं मिळालेली आहेत. देशभरामध्ये 490 नव्या विद्यापीठांची स्थापना करण्यात आली आणि तसंच अगदी बालवाडीपासून मुलामुलींचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी पीएम श्री योजनेअंतर्गत देशातल्या 14,500 विद्यालयं आता आदर्श करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशामध्ये नव्या 7 IITंची स्थापना करण्यात आलेली आहे. देशातल्या 1.5 लाखाहून अधिक स्टार्टअप्सद्वारे 17.5 लाखांपेक्षा अधिक रोजगाराच्या संधीही निर्माण झालेल्या आहेत. देशामध्ये 2025 मध्ये जी वैद्यकीय महाविद्यालयं उघडण्यात आली त्यामध्ये 8 नवीन भारतीय आयुर्विज्ञान संस्थांची रुग्णालयंही सुरू करण्यात आलेली आहेत. म्हणूनच श्रोते हो, शिक्षण क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये कालानुरूप बदल करण्याचा क्रांतिकारी प्रयत्न सरकारने केलेला आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. याचे नेमके परिणाम दिसायला किमान 5 वर्ष तरी जावी लागतील. पण भारताची विकसित
राष्ट्राच्या दिशेनं वाटचाल यशस्वी होण्यासाठी हा एक प्रशस्त राजमार्ग ठरणार आहे याची खात्री बाळगायला हरकत नाही. सर, आपण वेळात वेळ काढून आज इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना खूप महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती खूप सोप्या भाषेमध्ये दिलीत, याच्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आपले मनापासून आभार मानते. नमस्कार. नमस्कार.